Dear student, so today discussing about the chapter respiration. तर मागच्या वेळेस आपण इंट्रोडक्शन, डेफिनेशन, टाइप्स ऑफ रेस्पिरेशन, अल्ट्रास्ट्रक्चर ऑफ मायटोकॉन्ड्रिया आपण पूर्ण केलेलं होतं. त्यानंतर आता पुढचा पॉईंट आहे आपल्या यामध्ये मेकॅनिझम ऑफ एरोबिक रेस्पिरेशन. So mechanism of aerobic respiration involves the several biochemical reactions: glycolysis, oxidation pyruvate, Krebs cycle, electron transport system. आता mechanism of aerobic respiration means the oxygens are involved from the process of the respiration. ज्यामध्ये ऑक्सिजन हा पार्टिसिपेट असणारे इन्व्हॉल्व असतो त्याच प्रोसेसला आपण म्हणणार आहोत एरोबिक रेस्पिरेशन. जिथं ऑक्सिजन प्रेझेंट आहे. मग ऑक्सिजन कुठं प्रेझेंट असणार आहे? 4 रिॲक्शन्समध्ये आपल्याला प्रेझेंट असणार आहे. ग्लुकोज, glycolysis, oxidation pyruvate, Krebs cycle and electron transport system. So most of the plants and animals present aerobically with participation of atmospheric oxygen, carbohydrates, simple sugar like glucose, fructose, disaccharide, starch, hemicellulose are used as a substrate म्हणून या ठिकाणी त्याचा वापर केला जातो. And absence of carbohydrates, fats, protein are used in a respiratory substrate. म्हणजे उदाहरणार्थ या ठिकाणी आपण पाहतोय सिंपल शुगर, ग्लुकोज, फ्रुक्टोज, डायसॅक्राइड जर असेल तर ते मात्र सबस्ट्रेट म्हणून त्या ठिकाणी यूज करणार आहेत. मात्र ॲब्सेन्स ऑफ कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स आर यूज इन अ रेस्पिरेटरी सबस्ट्रेट. रेस्पिरेटरी सबस्ट्रेटमध्ये त्या ठिकाणी ॲब्सेन्स असणार आहे ते मात्र कार्बोहायड्रेट, फॅट्स आणि प्रोटीन. आणि नंतर मात्र या ठिकाणी जे तयार होणार आहे त्या मेकॅनिझम्समध्ये त्याला आपण कार्बोहायड्रेट असं म्हणणार आहोत. त्या सबस्ट्रेट ज्यावेळेस तयार होणार आहे त्यावेळेसचा पार्ट असणार आहे. पण ज्यावेळेस रेस्पिरेशन करतो त्यावेळेस मात्र कार्बोहायड्रेट फॉर्म होत नाही. तर सगळे प्रोसेस झाल्यानंतर त्या ठिकाणी फॉर्म होणार आहेत. ड्युरिंग द प्रोसेस ऑफ द रेस्पिरेशन कार्बोहायड्रेट्स आर कन्वर्टेड इन टू द पायरुविक ॲसिड. आणि ज्यावेळेस त्याचे रेस्पिरेशन होणार, रेस्पिरेशनच्या कार्बोहायड्रेटचं कन्वर्ट त्या ठिकाणी पायरुविक ॲसिड्समध्ये होणार आहे थ्रू द प्रोसेस फ्रॉम द रेस्पिरेशन. ज्यावेळेस रेस्पिरेशन त्या ठिकाणी होतं त्या रेस्पिरेशन्समध्ये आपण त्याचं कार्बोहायड्रेटचं पायरुविक ॲसिड्समध्ये कन्वर्ट होताना आपण त्या ठिकाणी पाहतोय. कन्वर्जन ऑफ glucose molecules into the 2 molecules of pyruvic acid is termed as a glycolysis. 2 molecules त्या ठिकाणी pyruvic acid is termed as a glycolysis. आपण या ठिकाणी पाहतोय pyruvic acids तयार होणार आहे 2 मॉलिक्युल्सचं आणि pyruvic acidsपासून त्या ठिकाणी आपल्याला परत Krebs सायकल्स त्या ठिकाणी स्टार्ट होणार आहे. The series of the chemical reactions occurs in a mitochondrial matrix is called as a Krebs cycle. Krebs cycle कुठं घडते तर ते मात्र मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्समध्ये घडते म्हणून आपण त्याला म्हणणार आहोत मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स इज कॉल्ड ॲज अ क्रेब्स सायकल. क्रेब्स सायकल कुठं असणार आहे तर ते मात्र मायटोकॉन्ड्रियलच्या ह्याच्यात. आणि रेस्पिरेटरी प्रोसेसमध्ये म्हणजे CO2 आणि H2 घेतल्याने कार्बोहायड्रेट तयार होतं. कार्बोहायड्रेट तयार झाल्यानंतर ऑक्सिजन हा इव्हॉल्व होतो. ह्या प्रोसेसपर्यंत त्या ठिकाणी ग्लायकोलिसिस होणार आहे. ग्लायकोलिसिस टू कन्वर्ट फ्रॉम द पायरुविक ॲसिड्स. आता या ठिकाणी आपण बघा पुढचं पाहणार आहोत मेकॅनिझम ऑफ एरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक रेस्पिरेशन्समध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे ग्लायकोलिसिस की आपण त्याला म्हणणार आहोत EMP पाथवे. द फर्स्ट स्टेप द कॉमन बोथ द एरोबिक अँड एनएरोबिक रेस्पिरेशन इज कॉल्ड ॲज अ कॉमन रेस्पिरेटरी पाथवे ऑर सायटोप्लाझमिक रेस्पिरेशन. ज्यामध्ये आपण दोन्ही त्या ठिकाणी एनएरोबिक अँड एरोबिक रेस्पिरेशन होत असतं त्यालाच आपण सायटोप्लाझमिक रेस्पिरेशन असे म्हणतो. इट ऑकर द सायटोप्लाझम्स ऑफ सेल्स. द सिक्वेन्स ऑफ व्हेरियस रिॲक्शन्स ऑफ ग्लायकोलिसिस वॉज डिस्कवर्ड बाय द 3 जर्मन बायोकेमिस्ट Embled, Meyerhoff, Parnes and hence the name EMP pathway. E emendant Meyerhoffचा M आणि Parnesचा M P EMP pathway त्याला आपण म्हणणार आहोत EMP pathway. आता या ठिकाणी आपण रिॲक्शन्स त्या ठिकाणी पाहणार आहोत. बघा आपण या ठिकाणी पाहू शकतो एक सायकल दिली त्या ठिकाणी ग्लुकोज 6 फॉस्फेट. Glucose phosphorylated with the help of ATP in the presence of enzymes hexokinase and magnesium cofactor to form the glucose 6 phosphate. काय होतं बघा या ठिकाणी ग्लुकोज टू कन्वर्ट फ्रॉम द ग्लुकोज 6 phosphate द इन्व्हॉल्वमेंट फ्रॉम द हेक्झोकायनेज एन्झाईम्स अँड ATP टू कन्वर्ट फ्रॉम द ADPचं या ठिकाणी ADPमध्ये कन्वर्ट होतं आहे. The enzymes are used from the hexokinase. Then the second reaction from glucose 6 phosphate. बघा या ठिकाणी आपण पाहतोय glucose 6 phosphate is isomerized
टू फ्रुक्टोज 6 फॉस्फेट काय तयार होतं त्या ठिकाणी ग्लुकोज 6 फॉस्फेट आयसोमराइज टू फॉर्मेशन फ्रॉम द फ्रुक्टोज 6 फॉस्फेट 6 कार्बन इन द प्रेझन्स ऑफ एन्झाइम्स फॉस्फोग्लुको आयसोमरेज काय तयार झालं या ठिकाणी ग्लुकोजपासून त्या ठिकाणी फ्रुक्टोज तयार झालेलं आहे. आता त्या ठिकाणी पुढच्या स्टेप्समध्ये आपण पाहतोय थर्ड रिॲक्शन आपण त्या ठिकाणी पाहतोय. Glucose 6 phosphate is isomerized to form the fructose 6 phosphate. The presence of enzyme phosphoglucose पासून fructose 6 phosphate झालं. आता या ठिकाणी पुढच्या रिॲक्शनमध्ये आपण पाहतोय fructose 6 phosphate is gain phosphorylated काय होतंय गेन होतंय phosphorylated ATP to convert the ADP गेन होतोय त्या ठिकाणी 1 ATP in the presence of the enzyme phosphofructokinase. The enzymes are used from the phosphofructokinase. Magnesium ions are present to formation from fructose 1,6 diphosphate. त्याचं काय तयार झालं या ठिकाणी फ्रुक्टोज 6 फॉस्फेटपासून फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट तयार होतं आहे. एन्झाईम्स त्या ठिकाणी फॉस्फोफ्रुक्टोकायनेज नावाच्या एन्झाईम्समुळे त्या ठिकाणी फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट तयार झाले. 6 कार्बनचे या ठिकाणी आपण पाहतोय 3 कार्बनचं परत त्या ठिकाणी सबस्टन्स तयार होणार आहे त्याला आपण म्हणणार आहे फॉस्फोग्लिसरी अल्डिहाइड अँड डिहायड्रोजी ॲसिटोन फॉस्फेट हायड्रोजन ॲसिडोन फॉस्फेट 3 कार्बनचं तयार होतं. द एन्झाईम्स आर यूज फ्रॉम द फॉस्फोट्रायोज Fructose 6 phosphate ATP phosphorylated by using the ATP in the presence of enzymes phosphofructokinase magnesium. Fructose 6 phosphate ATP phosphofructokinase. The enzymes are used to formation from the fructose 1,6 diphosphate plus ADP. 3 steps called a preparatory phase of glycolysis. या 3 जर असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत प्रिपेरेटरी फेज. ग्लुकोजपासून तर फ्रुक्टोज 1,6 फॉस्फेटपर्यंत येणारी ज्या प्रोसेस असेल त्याला आपण म्हणणार आहोत प्रिपेरेटरी फेज ऑफ ग्लायकोलायसिस. पहिली फेज असणारे ग्लायकोलिसिसचे. आता त्या ठिकाणी आपण पुढे पाहतोय की फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट मॉलिक्यूल स्प्लिट इंटू द फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड काय होतं त्या ठिकाणी 2 पार्ट त्या ठिकाणी तयार होतात स्प्लिट होतात तुकडे होतात आणि फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड and dihydroxy acetone phosphate त्या ठिकाणी तयार होतात विथ द एन्झाईम्स आर यूज फ्रॉम द अल्डोलेज. काय तयार होतं त्या ठिकाणी अल्डोलेज तयार होतात आणि 3 प्रॉडक्ट त्या ठिकाणी तयार होणार आहेत. 3 कार्बनचे त्या ठिकाणी तयार होणार आहेत फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड अँड डिहायड्रोजन ॲसिटोन फॉस्फेट 3 PgAl अँड 3 DHAP. पुढे या ठिकाणी आपण पाहतोय बघा DHAP अँड PgAl आर आयसोमर्स आर इनकन्व्हर्टेबल. The reaction catalyzed by the enzymes phosphotriose isomerase. In all further reactions, PgAl take a part, hence DHAP is converted into the PgAl and 2 molecules of PgAl form dihydrogen acetone phosphate. The enzymes are used from the phosphotriose isomerase to formation from PgAl. काय तयार होतं त्या ठिकाणी परत PgAl तयार होतात डायहायड्रोजन ग्लिसरा अल्डिहाइड त्या ठिकाणी तयार होतात बघा. फॉस्फेटचं कन्व्हर्शन होतं आणि 1,3 डायफॉस्फोग्लिसरा अल्डिहाइड 2 मॉलिक्युल्स जवळ येतात 3 कार्बनचं त्या ठिकाणी 3 PgAl is oxidized to 1,3 diphosphoglysarate in the presence of inorganic phosphate. 2 electrons and 2 hydrogen ion are removed. 2 इलेक्ट्रॉन आणि 2 हायड्रोजन आयन त्या ठिकाणी रिमूव्ह होतात. कोएन्झाइम्स NAD इज कन्वर्टेड इंटू द NADH2. NADचं कशामध्ये कन्वर्ट होतं NADH2 मध्ये कन्वर्ट होणार आहे. द प्रेझन्स ऑफ द एन्झाइम्स ऑफ फॉस्फोग्लिसरा डिहायड्रोजनेज नावाचं एन्झाइम त्या ठिकाणी यूज होतं आणि PgAl प्लस इनऑर्गॅनिक फॉस्फेट प्लस NAD टू फॉर्मेशन फ्रॉम 1,3 डायफॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड प्लस NADH2 हे या ठिकाणी आपण फॉर्मेशन होतं. इन द नेक्स्ट स्टेप द फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड इज डिहायड्रॉक्सिलेटेड टू रिलीज द फॉस्फेट. इट इज
यूज टू कन्वर्ट ADP into ATP. 1,3-diphosphoglyceraldehyde, 3 carbon 2 molecules. The enzymes are used from the phosphoglycerokinase 2 ADP to convert the 2 ATP. The product are formation from 3 phosphoglyceric acid, 3 carbon 2 molecules. 3 carbon 2 molecules त्या ठिकाणी तयार होतं. त्यानंतर आपण पाहतोय 2 phosphoglyceric acid converted into the phosphoenol pyruvate. 2 phosphoenol pyruvic acids, 3 carbon 2 molecules. The enzymes are used from the enolase to form from the phosphoenol pyruvic acid phosphoenol pyruvic acids. Phosphoenol pyruvic acids, the enzymes are used from the pyruvic kinase to synthesize from the pyruvic acid, so that time from 2 ADP to convert the 2 ATP. 2 ADPचे त्या ठिकाणी परत 2 ATP मध्ये कन्वर्ट होतात आणि शेवट त्या ठिकाणी काय तयार होणार आहे, पायरिक ॲसिड या ठिकाणी सिंथेसाइज होतं. ओके, तर ही झाली या ठिकाणी पूर्ण ग्लायकोलिसिस ऑर EMP पाथवेचे सायकल. आता त्यानंतर पुढे आपण पाहणार आहोत सिग्निफिकन्स ऑफ EMP पाथवे. मग या ठिकाणी सिग्निफिकन्स काय आहे, 1 ग्लुकोज मॉलिक्यूल फ्रॉम 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुवेट. काय होतं आहे बघा, सुरुवातीचे आपण स्टेज जर पाहिले तर ग्लुकोज 6 कार्बन होतं, मात्र पायरिक ॲसिडच्या शेवटच्या स्टेजमध्ये 3 कार्बनचे 2 पायरिक ॲसिड त्या ठिकाणी तयार होतात. म्हणून या ठिकाणी म्हटलं आहे 1 ग्लुकोज मॉलिक्युल्स फॉर्म 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुवेट. पायरुवेटच्या या ठिकाणी 2 मॉलिक्युल्स तयार होणार आहेत 3 कार्बनचे. 2 NADH2 मॉलिक्युल्स 1 per PGL आर प्रोड्यूस पर ग्लुकोज. या ठिकाणी आपण पाहतोय NADH2 फॉर्मेशन झालेले आहेत, 2 NADH2 या ठिकाणी आपण फॉर्म होताना पाहतोय. देर इज अ फॉर्मेशन ऑफ 4 मॉलिक्युल्स ऑफ ATP. किती मॉलिक्युल्स फॉर्म झाले या ठिकाणी, 4 ATP मॉलिक्युल्स आर. देर इज अ फॉर्मेशन ऑफ द 4 मॉलिक्युल्स ऑफ ATP and 2 molecules of NADH2. Under the aerobic respiration, 2 molecules of NADH2 get oxidized to NAD through the electron transport system. 6 ATP molecules are synthesized. NADचं ज्या ठिकाणी फॉर्म्स होत आहेत या ठिकाणी 4 का म्हटले बघा, तर ADPचे ATPमध्ये कन्वर्ट होतं आहे, ADPचे ATPमध्ये कन्वर्ट होतं आहे, ADPचे ATPमध्ये NADPचे ATPमध्ये कन्वर्ट होताना 4 पार्ट आहे. मात्र NADचं NADH2मध्ये कन्वर्ट होतं तिथं मात्र 6 ATP असणार आहे. सो दीज आर इन्व्हॉल्वमेंट फ्रॉम द ETS इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम्समध्ये त्या ठिकाणी होणार आहेत 6 ATP. सो दॅट टाईम फ्रॉम ट्वाइस NAD टू कन्वर्ट द ट्वाइस NADH2. टोटल ATP इज जनरेटेड इन अ ग्लायकोलिसिस 6 + 4 = 10. साधारणतः किती, तर 10 ATP मॉलिक्युल्स या ठिकाणी सिंथेसाइज होतात. आर कन्झ्युम बाय द प्रेझन्स ऑफ द थर्ड स्टेप्स नेट गेन ग्लायकोलिसिस ऑफ 10-2. 10-2 इथं 6 आणि 4 10 म्हणून या ठिकाणी परत वरची प्रिपरेटरी फेज आहे, त्या प्रिपरेटरी फेजचं मायनसमध्ये दिलेलं बघा त्या सायकलमध्ये ते 2 ATP जर गेले तर या ठिकाणी टोटल किती ATPज असणार आहे, 8 ATP मॉलिक्युल्स या ठिकाणी सिंथेसाइज होतात. 6 या ठिकाणी 6, 7, 8, 9, 10 असे 10 झाले आणि वरचे 2 त्या ठिकाणी मायनस होतात, त्यावेळेस त्या ठिकाणी किती, तर 8 ATP मॉलिक्युल्स आर EMP पाथवे. साधारणतः या पायरिक ॲसिड्समध्ये किती टोटल तर जनरेट होणार आहे ते मात्र 8 ATP मॉलिक्युल्स. ओके, थँक्यू व्हेरी मच ऑल स्टुडंट. या ठिकाणी आपला पायरिक ॲसिड्सचं पूर्ण पार्ट्स मी या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे.